मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. सगळे सारखे लागता बरं का गुरुजी. हां, तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय. फक्त एक विनंती आहे, सर्वांनी व्यवस्थित सहकार्य करा. साऊंडवाले असतील, गायक असतील, वादक असतील. आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका आणि सर्वांनी टाळी वाजवा. विठ्ठल प्रस्तावने जास्त वेळ न घालवता मी अभंगाकडे वळतो. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग, या वारकरी संप्रदायाला लाभलेले थोर संत रत्न, संत श्रेष्ठ नामदेवराय. आणि या नामदेवरायांच्या घरी दास्य काम करणाऱ्या जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलाय. विठ्ठल सेवे करता निवडलेला अभंग जनाबाई महाराजांचा आहे. काय अभंगाची निवड केली? सुरुवातीला ज्यावेळेस मंडपात आलो त्यावेळेस मला महिला वर्ग जरा जास्त दिसल्या. म्हटलं आज जरा यांच्या आवडीचा विषय सांगूया. अभंग हा जनाबाई महाराजांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जनाबाई महाराज वारकरी संप्रदायातील संत कसे दैवी अवतार आहे याचं गोड वर्णन करतात. विठ्ठल महाराज. काही लोक म्हणतील सागर महाराज, अहो जनाबाई महाराजांचा विचार केला तर अगदी आमच्या जवळ असणारं गंगाखेड गाव, जनाबाई महाराजांचा चरित्र भाग जर आपण पाहिला तर नामदेवरायांच्या घरी दास्य काम करणं, घरातील सगळे काम करणाऱ्या जनाबाई आणि अशा असणाऱ्या जनाबाई या वारकरी संप्रदायातील संतांचं वर्णन करतात. जनाबाईंचा अधिकार आहे महाराज. अरे जनाबाई महाराजांचा अधिकार जर पाहिला, अरे जनाबाई महाराजांची भक्ती का एका युगाची होती का? मग युगाचा भक्त नामा बुभा कीर्तनी, नामा बुभा कीर्तनी. पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी. युगाचा भक्त नामा बुभा कीर्तनी, नामा बुभा कीर्तनी. पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी. महाराज जनाबाई महाराजांची भक्ती जर पाहिली ऐका. अरे 4 युगाची भक्ती परंपरा माझ्या जनाबाईंकडे आहे. मग त्यामध्ये जर विचार केला, माझं नाव पद्मिनी दासीचे पदर. महाराज नृसिंह अवतारामध्ये पद्मिनी म्हणून देवाचा अवतार बदलला, राम अवतार. त्या राम अवतारामध्ये मंथरा म्हणून पुढे देवाचा अवतार बदलला कृष्ण अवतार. त्या कृष्ण अवतारामध्ये कुब्जा म्हणून आणि कलियुगामध्ये दासी जनाबाई. अशी 4 युगाची भक्ती परंपरा माझ्या जनाबाई महाराजांची आहे. विठ्ठल 4 युगाची भक्ती परंपराच नाही महाराज. जनाबाई महाराजांचा जर अधिकार पाहिला तर 750-800 वर्ष झाली बाबा जनाबाई महाराजांना या इहलोकाची यात्रा संपवून. पण आजही माझ्या जुन्या माता माऊल्या माझ्या जनाबाईला विसरल्या नाही बाबा.
अरे जात्यावरती दळायला बसल्यानंतर म्हणावं, सुंदर माझं जाते ग फिरते बहुतुके भोव्या गाबू कौतुके तू ये रे वा विठ्ठला कौतुके तू ये रे वा विठ्ठला भोव्या गाबू कौतुके तू ये रे वा विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके भोव्या गाबू कौतुके तू ये रे वा विठ्ठला भोव्या गाबू कौतुके तू ये रे वा विठ्ठला ये रे वा विठ्ठला काय जुनी गाणी होती, जुनी परंपरा सुद्धा चांगली होती बाबा, टिकून ठेवली जुन्या माणसांनी. आता जेवढ्याही जुन्या म्हाताऱ्या बाया आल्या प्रत्येकीच्या डोक्यावर पदर आहे. आता ज्यांची त्यांची राहू द्या, हा बाकीच्यांनी घ्यायच्या भानगडीत नका पडू आता. हा जेवढ्याही जुन्या माता माऊल्या आहे प्रत्येकीनं परंपरा टिकवली बाबा. पूर्वी प्रेम सुद्धा चांगलं होतं महाराज. पूर्वी नवऱ्याला बाया चांगल्या नावानं हाक मारायच्या. आता आमच्याकडे नवऱ्याचं त्या ठिकाणी नाव घेत असताना अनेक पद्धतीनं प्रत्येक भागाभागामध्ये फरक आहे. पूर्वी म्हणायच्या आहो, अजून काय म्हणायच्या, एक वजनदार शब्द होता कारभारी, दमन नाही बर का, हा कारभारी. अजून धनी म्हणायच्या, मालक म्हणायच्या. तुम्हाला काय म्हणता, प्रत्येकाला वेगवेगळे भागाभागामध्ये फरक आहे. विनेकरी बाबा तुम्हाला काय म्हणता, अहो विनेकरी असं नाही म्हणत ना, भागाभागामध्ये फरक आहे बाबा. त्या मुंबईला कीर्तनाला गेलो भाऊ, आणि एका मनुष्यानं आम्हाला चहाला घेऊन गेला. महाराज आपल्या घरी चहाला चला. आम्ही गेलो आणि गेल्यानंतर त्यांनी वजनामध्ये त्याच्या बायकोला आवाज दिला, सुमन बाबा आले, चहा ठेवू. बाबा आम्ही घरामध्ये बसलो, त्या बाईनं चहा उकळवला, मधून आवाज दिला, बबन चहा झाला घेऊन जाय. काय बबन चहा झाला घेऊन जाय. इथं असेल तर कोणी नाही बर का, बबन आपल्या पार्टीतलेच निघाले राव. विठ्ठल विठ्ठल महाराज. पूर्वीच प्रेम चांगलं होतं, पूर्वी त्या ठिकाणी संस्कार चांगले होते. प्रेमाबद्दल जर बोलायचं झालं ऐका, पूर्वी जुन्या माता मावल्या सांगतील, जर एखाद्या माणसाचं लग्न झालं तर ती माऊली आपल्या नवऱ्यासोबत एक दीड महिना बोलत नव्हती. आजी बरोबर ना, तुम्ही किती दिवस बोलल्या नव्हत्या, हा सांगा ना आजी. हा जुन्या माता माऊल्या एक महिना बोलत नव्हत्या. आणि एवढंच नाही ऐका, मी जुनं प्रेम सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. एखाद्या माणसाचं जर लग्न झालं आणि ते जोडीने जर बाहेर फिरायला निघाले तर नवरदेव पुढे असायचा, म्हणजे तो माणूस, आणि ती बाई लग्न झालेली त्याची पत्नी कमीत कमी अर्धा किलोमीटर माग चालायची. बरोबर ना, किती नाही अर्धा किलोमीटर तर कमीत कमी 100-150 फुटाचा गॅप दोघांमध्ये राहायचा. महाराज पूर्वी प्रेम चांगलं होतं, संस्कार चांगले होते. आता माझ्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग सांगतो. मागे माझं धुळ्याला कीर्तन होतं. कुठं होतं बोला ना, हा धुळ्याला कीर्तन होतं. आणि धुळ्याला कीर्तन माझी गाडी खराब झाली. मग मी आमच्या शिबेस बस स्टँडवर बसलो. आता शिबेस बस स्टँड जग जाहीर आहे, सर्वांना माहित आहे. शिबेस बस स्टँड वरती बसलो आणि बसल्यानंतर तुम्हाला सांगतो, एक वणी गडावरनं दर्शन घेऊन नवीन जोडपं आलं. आता महाराज तुम्हाला सांगतो, नवीन जोडप्याचं म्हटल्यानंतर विचारूच नका महाराज. हे लग्नाचे नवीन जोडपे जर तुम्ही पाहिले ना, ते कुठल्या स्वर्गात असतात तेच कळत नाही. दोघंही हातात हात घालून त्या ठिकाणी ते बस स्टँडवर आली. आणि आल्यानंतर मी जिथं बसेल तिथंच दोघं येऊन बसली. मला लाज वाटली, काय करावं. आणि तो नवरदेव त्या नवरीला म्हणतो, काय दिसतेस म्हणे तू. काय म्हणे,
काय दिसतेस. आणि आताच्या भाषेत जर सांगायचं झालं कडक, एक नंबर. हा. काय दिसतेस म्हणे तू. ती म्हटली खरंच. काय तुझे डोळे. 4 वेळा म्हटला तू. काय तुझे डोळे. मला जरा वाटलं काय डोळ्यात फरक आहे का. मग मी असं जाऊन पाहिलं, पण काही नव्हतं बाबा. सारखं त्याचं चालू. काय तुझे डोळे. मला जायचं कुठं होतं. जायचं कुठं होतं. धुळ्याला. बाबा त्याचं सारखं चालू झालं. काय तुझे डोळे. ती म्हटली काय दिसतं म्हणे माझ्या डोळ्यात. तो म्हटला तुझ्या डोळ्यात मला अख्खं जग दिसतं. काय दिसतं. तुझ्या डोळ्यात मला अख्खं जग दिसतं. मग मी असं त्याच्याजवळ गेलो आणि त्याला म्हटलं भाऊ ती धुळे गाडी कुठपर्यंत आली याच्या डोळ्यात पाहून सांग बरं. मला सांगा. मला सांगायचं काय आहे. जर त्या ठिकाणी याला जग दिसतं तर धुळे गाडी दिसायला काय हरकत आहे का. आणि त्यामुळे ही भारतीय संस्कृती सुद्धा टिकली. अरे एवढंच नाही, जनाबाई महाराजांचा अधिकार जर पाहिला तर जनाबाई महाराजांनी देवाला शिव्या द्याव्या. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी टिंब टिंब झाली. आपला बोलायचा अधिकार नाही. जनाबाई महाराजांनी देवाला शिव्या द्याव्या आणि त्या शिव्यांचं रूपांतर अभंगामध्ये व्हावं ही वारकरी संप्रदायातील संतांची ताकद. विठ्ठल इकडे लक्ष द्या. जनाबाई महाराजांनी देवाला शिव्या दिल्या. नवे नवे तो भगवान परमात्मा जनाबाई महाराजांसोबत राबला. ही जनाबाई महाराजांची त्या ठिकाणी शक्ती, जनाबाई महाराजांचा अधिकार. महाराज जनाबाई महाराज वारकरी संप्रदायातील संतांचं वर्णन करतात. पण नेमका हा वारकरी संप्रदाय आहे तरी कसा. जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय असेल तर तो आमचा वारकरी संप्रदाय. ऐका, जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय आमचा वारकरी संप्रदाय. अरे तागायत आतापर्यंत अनेक संप्रदाय झाले. ती उदयाला आली आणि लयास सुद्धा गेली. पण शेकडो वर्ष झाली तरी वारकरी संप्रदाय आपलं अस्तित्व टिकून का आहे. तर याचं एकमेव कारण वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे, हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही. वारकरी संप्रदायामध्ये तत्वांची पूजा केली जाते. ज्ञानोबरा असतील, तुकोबरा असतील, सावता महाराज असतील, सगळ्यांनी तत्वांची पूजा केली. कोणीही आपला वैयक्तिक बाजार मांडण्याचा प्रयत्न केला नाही. आणि ज्यांनी ज्यांनी आपला वैयक्तिक बाजार मांडला महाराज त्यांची बाजार कधीच उठून गेली. महाराज वारकरी संप्रदायाची जर ताकद पाहिली महाराज, अरे वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी भक्कम का आहे तर वारकरी संप्रदायाचा पाया कोणी ऐऱ्या गायऱ्या माणसानं नाही भरला बाबा.
महाराज, वारकरी संप्रदायाचा पाया कोणी आयऱ्या गायऱ्या माणसानं भरला नाही. वारकरी संप्रदायाचा पाया माझ्या ज्ञानोबरायानं भरला. आणि ऐका, वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवरती श्रेष्ठ का आहे याचं कारण सांगतो. जगाच्या पाठीवरती कुठलाही संप्रदाय तयार होत असताना त्याला 5 गोष्टी लागतात. किती लागतात? किती लागतात? तुम्ही जेवण करून नाही आले का? हे बाई, एवढं जोरात वरडू नको म्हणजे 5. हा, आता तुम्ही सांगा हे काय सांगा ना. उठायचं कधी मर्जी, कधी निघायचं, कधी यायचं, कसं काय कीर्तनकार कीर्तन रंगवणार आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे ना. विठ्ठला विठ्ठला बसू द्या, मी नाही बसू द्यायला म्हणत नाही, पण बाबा विक्षेप लिंक लागत नाही विषयाची. एक विनंती आहे बरं का, विनंती आहे. तुम्ही मला नाही बोलावलं तरी चालेल, पण हे पोर आहे ना कीर्तनाला असू द्यावी, पण महाराज कोणी उठतंय पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी निघतं, याला काही महत्व नाही बरं का. ऐका, सगळ्यांना विनंती आहे, शांत चित्तानं ऐका. गोड चिंतन मांडतोय विठ्ठल. शिस्टिंग वाले तेवढं कट करा बरं का, फक्त ऐका. वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवरती श्रेष्ठ आहे याचं कारण जर सांगायचं झालं, जगाच्या पाठीवरती कुठलाही संप्रदाय तयार होत असताना 5 गोष्टी लागतात. 1, त्या संप्रदायाचा देव असावा. 2, त्या संप्रदायाची तीर्थ असावी. 3, त्या संप्रदायाची ग्रंथ असावी. 4, त्या संप्रदायाची साधना असावी. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा 5, त्या संप्रदायाची संत असावी. या 5ही गोष्टी ज्या संप्रदायामध्ये आहे त्याला संप्रदाय म्हटलं जातं, बाकीच्यांना संप्रदाय म्हटलं जात नाही. काही लोक म्हणतील सागर महाराज, अहो तुम्ही तुमच्या वारकरी संप्रदायाचं एवढं गुणगान गाताय, मग तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये ही 5 तत्व आहे का? आहे ना बाबा. अरे आमचा वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय. कोण आहे? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाई. जगद्गुरु तुकोबरा आदी करून संतांची प्रमाण जर पाहिली तर एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. वारकरी संप्रदायामध्ये भक्ती करत असताना एकविध भक्ती केली. वारकरी संप्रदायातील संतांनी देव बदलायच्या भानगडीत पडले नाही. आणि आपलं जर पाहिलं मावशाओ, तुमचे मार्गशीर्ष रविवार संपले असतील ना? हा, मार्गशीर्ष रविवार संपले का तुमचे? मुक्या आहे का काय इथल्या बाया सगळ्या? ऐका, आपल्या भक्तीचा जर विचार केला, वार आला का देव बदलतो. अरे सोमवार आला का ए भोळ्या शंकरा, मंगळवार आला का अनादी अंबिका, अंबिका भगवती, अंबिका भगवती, पलटी घेऊन हाती मंगळवार आला का देवीची भक्ती करतो. बुधवार आला का बोलावा विठ्ठल,
गुरुवाराला का 3 शिरे 6 हात आणि शुक्रवाराला का जय संतोषी मा आणि भूताने खा. हा? महाराज शुक्रवाराला का आम्ही संतोषी मातेची भक्ती करतो, शनिवाराला का शरण शरण हनुमंता आणि रविवाराला का अहम वाग्य सोम वाग्य प्रेम मकरावार. वाग्य सोम वाग्य प्रेम मकरावारी साबत भोवडी भजनेला का देव करा कैवारी. गावकरी लोक म्हणतील नेमकी कीर्तन चाललंय का गोंधळ चाललाय काही कळाना. अरे एकविध भक्ती आमच्या जीवनामध्ये नाही बाबा. पण वारकरी संप्रदायाचा जर विचार केला, महाराज नामदेवरायांनी ज्ञानोबा ज्यावेळेस तीर्थाटनासाठी निघाले, नामदेवराय देवाला म्हणावं कटेवरी कर नाही जादू वाटे, कटेवरी कर नाही जादू वाटे. भक्ती करत असताना एकविध भक्ती केली. काही लोक म्हणतील सागर महाराज अहो वारीला जात असताना मग तुमचे वारकरी पांडुरंगाचे अभंग सोडून इतर देवांचे अभंग का म्हणतात? तुम्हीच म्हणता ना का वारकरी संप्रदायातील संतांनी एकविध भक्ती केली. सांगू, वारकरी संप्रदाय एवढा व्यापक आहे. किती व्यापक आहे? आदर सगळ्यांचा पण स्वीकार मात्र एकाचा. काय? आदर सगळ्यांचा पण स्वीकार मात्र एकाचा. मावशाओ इकडे मला उत्तर द्या. तुमच्या गावातली एखादी मुलगी लग्न करून तिच्या सासरी गेली आणि सासरी गेल्यानंतर ती तिच्या नवऱ्याचे कपडे धुते ना? अहो धुते का? धुते. आताच्या धुतीने जरा विषय सोडून द्या. ती तिच्या नवऱ्याचे कपडे धुते, आल्या गेल्या पाहुण्याचे धुते, सासऱ्याचे धुते ना? महाराज ती कपडे सगळ्यांची धुते पण बारीक नाजूक वाक्य ऐका, ती रममान मात्र फक्त आपल्या पतीशी होते. तसा वारकरी संप्रदाय भक्ती करत असताना सगळ्यांची करतो पण रममान मात्र पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी होतो. हे वारकरी संप्रदायातील गुह्य आहे. विठ्ठल महाराज वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय. अनेक प्रमाण आहे का? एक गाव आम्ही. हा महाराज भक्ती करत असताना एकविध भक्ती केली. दुसरा महत्वाचा मुद्दा, वारकरी संप्रदायाची तीर्थ ठरली. काय तीर्थ आहे वारकरी संप्रदायाची? वारकरी संप्रदायाचं पहिलं महत्वाचं तीर्थ आहे जे म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्या ठिकाणी आहे ते पंढरपूर.
काय अधिकार आहे त्या पंढरपूरचा? महाराज तुकोबराय तर एके ठिकाणी म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी पाहिली वाराणसी गया पाहिली द्वारका आणि परिणय तुका. हा महाराज, वारकरी संप्रदायातील तीर्थ जगाच्या पाठीवरती सगळे श्रेष्ठ आहे. तीर्थ कोणाला म्हटलं जातं? ज्या ठिकाणची भूमी भगवंताच्या पदस्पर्शानं किंवा संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे त्या भूमीला तीर्थ म्हटलं जातं. महाराज काय आहे ते पंढरपूरचा अधिकार? नुसता एवढाच नाही तर पाहता देऊळाची पाठ आणि तीर्थे घडती 360, कळस देखता नयनी आणि होय पातकांची धुनी. नुसता कळख जरी पाहिला एवढंच नाही, तू कमली मोछे देखी जाओ, तू कमली मोछे देखी जाओ, तू कमली मोछे देखी जाओ, तू कमली मोछे देखी जाओ. तुका म्हणे मोक्ष देखीला कळस. नुसता मोक्ष पाहिला, डोळ्यानं पाहिला. मी मगाशी एक सांगून गेलो की कळस देखता नयनी होय पातकांची धुनी. नुसती पातकांची म्हणजे पापाचा त्या ठिकाणी जाळ होतो आणि तोच कळस पाहिल्यानंतर आम्हाला काय मिळतं? मोक्ष मिळतो. बाबा ऐका, आणखी एक ठिकाणी तुकोबराय म्हणतात, अवघेच तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा
चंद्रभागा नुसती डोळ्यानं जरी पाहिली तरी त्या ठिकाणी आम्हाला काय मिळतं? सगळ्या तीर्थांना त्या ठिकाणी आंघोळ केल्याचं पुण्य आम्हाला मिळतं. ऐका, मला सांगायचं काय आहे, वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी देव ठरलाय. वारकरी संप्रदायाची तीर्थ ठरली. तुकोबराय तर म्हणतात उदंड पाहिले, उदंड ऐकिले आणि उदंड वर्णिले. आणि शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे आणि पंढरी निर्माण. भगवान परमात्म्यानं आम्हा अनाथांसाठी ती पंढरी निर्माण केली. महाराज, वारकरी संप्रदायातील तीर्थ ही जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ आहे बरं का. वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय, वारकरी संप्रदायाची तीर्थ ठरली, वारकरी संप्रदायाची ग्रंथ सुद्धा ठरली. काय? गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन. हा महाराज, वारकरी संप्रदायातील ग्रंथ ऐका, महत्वाचा मुद्दा ऐका. आम्ही 6वीला असणारा अभ्यासक्रम 7वीला अभ्यासत नाही. अरे सकाळी आलेला पेपर आम्ही दुसऱ्या सकाळी वाचत नाही. पण 750-800 वर्ष झाली तरी देखील ज्ञानेश्वरीला आम्ही विसरायला तयार नाही. नेमकं याचं कारण काय? तर याचं कारण सोमुखे आपण, सोमुखे आपण, सोमुखे आपण सांगितो सिद्धी. सोमुखे आपण, सोमुखे परमात्म्याच्या मुखातून आलेली आहे. आजही ज्ञानेश्वरीचा आम्हाला त्या ठिकाणी वीट येत नाही, ज्ञानेश्वरीचा आम्हाला कंटाळा येत नाही. याचं कारण सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू आणि श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी. ऐका, प्रत्येक ग्रंथाचा अधिकार वेगवेगळा आहे. वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय, वारकरी संप्रदायाची तीर्थ ठरली, वारकरी संप्रदायाची ग्रंथ ठरली आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा वारकरी संप्रदायाची साधना सुद्धा ठरली. काय आहे? नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. महाराज, वारकरी संप्रदायातील साधना ठरलेली आहे. संत महात्म्यांनी त्या ठिकाणी वेळोवेळी तुम्हा आम्हाला म्हणावं, हरी हरी तुम्ही म्हणावी सकळ, हरी हरी तुम्ही म्हणावी सकळ, हरी तुम्ही म्हणावी सकळ, हरी हरी तुम्ही म्हणावी सकळ. वेणी माया जाण तुटतील, वेणी माया जाण तुटतील आणि नका पडू गबाळात, आणि नका पडू गबाळात. जुडी माया जाण हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. ऐका, भगवंतानं हा नरदेह दिलाय, देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा. हा महाराज, भगवान परमात्म्यानं नरदेह भजन करण्यासाठी दिले, म्हणून दिले इंद्रिय हात पाय कामे,
भगवंतानं नरदेह दिला कशासाठी? दिले इंद्रिय, हात पाय कान, भजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी. ऐका, किंवा जर आणखी बोलायचं झालं, असं तो यदि दान पुण्यम, पदो पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठम पवित्र यदि नाम घोषम, आणि हृदयम पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. भगवान परमात्म्यानं नरदेह दिला भजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी. पण आपण करतोय का? आपण गप्प बसतोय का? नाही. महाराज नामस्मरण करण्यासाठी दिलं. अरे संतांनी वेळोवेळी तुम्हा आम्हाला सांगितलं, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. काय सांगितलं? लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. महाराज संत महात्म्यांनी आमच्या पायाला नमन करून सांगितलं, बाबा मी तुम्हाला नमस्कार करतो, तुमच्या पाया पडतो. काय करा? भजन करा, भजन करा. महाराज भजनानंच त्या ठिकाणी आपल्या जीवनाचं कल्याण आहे. प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन वेगळं आहे. कृतय ध्यायतो विष्णू, त्रेतायम यजतो मकई, द्वापारे परिचर्यानम, आणि कलेत हरी कीर्तनात. कलियुगी माझे करावे कीर्तन, आणि तेने नारायण. भगवंता काय करेल? भेटेल आम्हाला. कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे ते म्हणजे नामस्मरण करणं. वारकरी संप्रदायाची साधना ठरली. आणि आता महत्वाचा मुद्दा, वारकरी संप्रदायाची संत सुद्धा ठरली. जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदाय श्रेष्ठ का आहे याचं कारण आपण बघतोय. महाराज वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे याचं कारण, जगाच्या पाठीवरती कुठलाही संप्रदाय तयार होत असताना 5 तत्व लागतात. एक, त्या संप्रदायाचा देव असावा, आमचा आहे. त्या संप्रदायाची तीर्थ असावी, आमची आहे. त्या संप्रदायाची ग्रंथ असावी, आमची आहे. त्या संप्रदायाची साधना असावी, आमची, ती देखील आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, त्या संप्रदायाची त्या ठिकाणी संत असावी. अरे आमच्या वारकरी संप्रदायाची संत आहे. कोण आहे? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. वारकरी संप्रदायातील संत आहे महाराज. पण कशी आहे? महाराज एक साधक जनाबाई महाराजांकडे गेला आणि जनाबाई महाराजांना म्हटलं, जनाबाई अहो लई तुमच्या वारकरी संप्रदायाचं कौतुक झालं, पण महत्वाचा मुद्दा आहे, वारकरी संप्रदायातील संत दैवी अवतार आहे का? जनाबाई महाराज म्हटल्या, मग अरे आमच्या वारकरी संप्रदायातील सगळे संत दैवी अवतार आहे. आता कीर्तन करत असताना आमचं रोज एका गावाला फिरणं आहे. गुरुजी तुमचंही असेल. काही लोक आम्हाला भेटतात आणि म्हणतात, महाराज आमचा संप्रदाय इथून, आमचा संप्रदाय तिथून. आणि त्यांना जर म्हटलं सांगा, मग तुमच्या संप्रदायातील संत कोणाचा अवतार? ते म्हणते अवतार बिवतार काही नाही. अवतार नाही ना, मग ते अवतार धरायच्या लायकीची. हा, पण आमच्या वारकरी संप्रदायातील सगळे संत दैवी अवतार आहे. साधक म्हटलं सगळे, मग सांगा जरा बाई तुमचे निवृत्तीनाथ कोणाचा अवतार? करता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जनाबाई महाराज निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना सदाशिवाचा अवतार आणि स्वामी निवृत्ती दातार. निवृत्तीनाथ म्हणजे दुसरं कोणी नाही तर साक्षात भगवान भोलेनाथ हे निवृत्तीनाथांच्या रूपाने या ठिकाणी ही लोकात अवतीर्ण झाली. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना प्रत्येक संतांनी त्यांना 2 विशेषण वापरली. पहिलं वापरलं स्वामी आणि दुसरं वापरलं दातार. स्वामी कोणाला म्हटलं जातं? मी मगाशी सांगून गेलो. व्यवहारामधला स्वामी वेगळा आणि परमार्थामधला स्वामी वेगळा. व्यवहारामध्ये जर विचार केला, जो आपला मालक आहे त्याला स्वामी म्हटलं जातं, त्याला धनी म्हटलं जातं, त्याला मालक म्हटलं जातं. पण परमार्थामध्ये जर स्वामी या पदाचा विचार केला तर ज्यांनी आपली इंद्रिय ताब्यात ठेवली त्यांना स्वामी म्हटलं जातं. कोणी? आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद आरती तुकाराम, स्वामी सद्गुरु
धामा. ऐका, मला सांगायचं काय आहे, जगद्गुरु तुकोबरायांना आपले इंद्रिय ताब्यात ठेवले. जाई होतो माती न करी साय असं, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. ऐका, ज्यांनी आपले इंद्रिय ताब्यात ठेवली कोण कोण? रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद, अजून सांगा ना, स्वामी समर्थ, आणखी जनार्दन स्वामी, अजून मला टावर खालीच रेंज नाही. स्वामी तर स्वामी बंकट स्वामी, बाकीचे स्वामी झाले निकामी. हा महाराज, आमचे बंकट स्वामी सद्गुरु श्री भगवान बाबा यांनी आपले इंद्रिय ताब्यात ठेवली. प्रसंग सर्वांना माहित आहे. ज्यांनी आपले इंद्रिय ताब्यात ठेवली, ज्यांनी आपले इंद्रिय त्या ठिकाणी ताब्यात ठेवले, त्यांना स्वामी म्हटलं जातं. म्हणून सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. निवृत्तीनाथांसाठी दुसरं विशेषण वापरलं दातार. दातार म्हणजे दान देणारी. महाराज ज्ञानोबरायांच्या निवृत्तीनाथांच्या अगोदरची परंपरा जर पाहिली, आदिनाथ गुरु सखल सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा, मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा. ऐका, अरे एकानं एकाला द्यायचं, दुसऱ्याला द्यायच्या भानगडीत पडायचं नाही. पण ऐका, घडलं काय? निवृत्तीनाथानं ते दान माझ्या ज्ञानोबरायांना दिलं आणि सांगितलं, ज्ञाना, या बहुजन समाजापर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचं काम कर. म्हणून निवृत्तीनाथ कोण आहे? दातार आहे. अनेक ठिकाणी वर्णन केलं. विश्वाचा तो गुरु स्वामी, निवृत्ती दातारू. स्वामी आणि दातार हे दोन विशेषण त्या ठिकाणी त्यांना वापरले. बर का टाळकरी मंडळी सावध, हरिपाठामध्ये माझ्या ज्ञानोबरायानं निवृत्तीनाथांना दातार म्हटले. हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांना दातार म्हटले. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती दातार. गहनी प्रसाद निवृत्ती दातार, गहनी प्रसाद गहनी प्रसाद गहनी प्रसाद ज्ञानदेव सारे सोबविले. निवृत्तीनाथानं या बहुजन समाजाचा त्या ठिकाणी बहिवाड वाढवला. बाबा भक्ती मार्गाचा मार्ग वाढवला. या ठिकाणी नामस्मरण करतोय, भजन करतोय. हे निवृत्तीनाथांना दिलेले आपल्याला कृपा, एक आशीर्वाद आहे. पण महाराज, शिव अवतारी निवृत्तीनाथांनी भक्ती मार्गाचा ज्या प्रमाणात त्या ठिकाणी विकास केला, पण या भक्ती मार्गाचा सांभाळ करण्यासाठी सुद्धा एका शिव महाअवतारी पुरुषानं जन्म घेतला. ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. अगदी काही दिवसांवरती माझ्या राजाची जयंती आली. महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाले नसतील, अरे 18 प्रगट जाती माझ्या राजाला एकत्रित केली. अरे सावकार, शिकलकार, भुजबय्ये, फाशी पडती, गुरव, गवळी, मांग, चंबार, भिल्ल, कोळी, कातकाळी सगळे एकत्रित आणले आणि या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ऐका, अरे
कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे. करून प्रारंभे डब्बावर थापतून तुण्याचा, डब्बावर थापतून तुण्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिव प्रभू जगात गुणगान जे आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, एकनाथाला, रामदासाला, 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 तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला नमन माझे महाराष्ट्राला. महाराज ऐका, टाळीवर सार्वजनिक या महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला ऐका. अरे कसा होता भारत, मी नेहमी सांगत असतो. महाराज या भारताचा जर विचार केला, ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे संत महात्मे याच महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळाले. पण महाराज, अरे अख्ख्या एकट्या जगामध्ये जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाले बाबा. मग दृष्ट लागली महाराष्ट्राला. अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8,000 अक्षपटात धुळीचं लोट उठले या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालू आले. अरे नुसती भिन्न लहानची नोट गेली, यात नवल काय. पण तारुण्य आणि सौंदर्य सर्व स्वावर लुटल्या जाऊ. अरे काय आपला ठरावे माझ्या माता मानवायचे. अरे पाहत तर रोग जरी एकवटून आले तरी रोग सुद्धा ज्या गोष्टीला शिवत नाही ते माझ्या माता मावल्यांची अब्रू. अरे हिमालयीन महात्मा त्या पांडुरंगाच्या देवळात गेला आणि त्या पांडुरंगाला त्या ठिकाणी म्हणतो, ए विठाई, हे महिषासुरमर्दिनी, पाहत काय दारू घडपायाचा दारू घडत, दारू घडपायाचा दारू घडपायाचा दारू घडत, दारू घडपायाचा दार आवाज, दारू घडपायाचा दारू घडत, दारू घडपायाचा दार, दारू घडपायाचा दारू घडत, दारू घडपायाचा दार. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली मोह महिषासुर मर्दनाला गोरे, विविध बाबाची करावया धागणे, भक्त लागे तू, भक्त लागे तू पावसी निर्मणी आईचा जोगवा, आईचा मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.